26/12/2024 या तारखेला इंदापूर गुन्हे शोध पथकाला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे साईडला जातोय अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने API राऊत आणि गुन्हे शोध पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजाच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास 132 किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास 23,22,000 रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे। सदरच्या दोन आरोपीमध्ये आपल्याला 4 दिवसाची PC त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरचे आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI कोकणे साहेब, API राऊत साहेब, त्यानंतर API मोहिते, त्यानंतर PSI गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI माने, त्यानंतर हवालदार सलमान खान, गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने, विशाल चौधर आणि गजानन वानवळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे। आपण पुढच्या ज्या 2 सोन्याच्या बातम्या होत्या त्या करूया। बारामती उपविभागामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीचा गुन्हा 21/11/2024 या रोजी दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये काही आम्हाला CCTV फुटेज प्राप्त झालेले होते। या CCTV फुटेजची माहिती घेतली असता आमचं पोलीस स्टेशनचं DB पथक यांनी याला माहिती भेटली की 3 आरोपी जे संशयित आहेत त्या 3 आरोपीकडे माहिती घेतल्यानंतर त्यांनी ती चोरी केल्याची आणि CCTV फुटेजमध्ये आल्याची ती माहिती आम्हाला प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्या तिघांना ताब्यात घेतलं असता आम्हाला जवळपास 24 तोळे सोनं त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलं आणि या 24 तोळ्यामध्ये आपण 3 घरफोड्या आपल्याला उघडकीस आलेल्या आहेत। त्यासोबतच त्या 3 घरफोड्यानंतर 12 डिसेंबर रोजी इंदापूर सोलापूर हायवेला एक 4 चाकी गाडी सोलापूरकडे जात असताना त्यामध्ये ती गाडी थांबून 4 महिला आणि 2 पुरुष यांनी 49,000 रुपयाचं सोनं आरोपींनी फिर्यादींना बळजबरीने थांबवून त्यांच्यावर दरोडा टाकून गुन्हा केलेला होता। जशी गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला DB पथकाला भेटली, DB पथक तात्काळ कार्यरत झालं आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून ते जे आरोपी आहेत त्या आरोपी तात्काळ ताब्यात घेतले। त्यापैकी आरोपी संभाजी भोसले, दीपू भोसले व इतर 4 महिला या आपल्याला ताब्यात भेटलेल्या आहेत। त्यांच्याकडून आपण तात्काळ जे काही सोनं त्यांनी घेतलं होतं ते आपण ताब्यात घेतलेलं आहे। अशा प्रकारे ते जेव्हा आरोपी आपण बघितले त्या आरोपींवर भिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होता आणि भिगवण मध्ये सुद्धा जवळपास त्यांनी 10 तोळ्याची रिकव्हरी त्यामध्ये करून दिली आहे। त्यासोबतच आपण बावडा पोलीस चौकी अंतर्गत एक गावठी पिस्तूल DB पथकाला पेट्रोलिंग करत असताना आपल्याला मिळून आलेला आहे। त्यातलाही आरोपी आपण ताब्यात घेऊन न्यायालयात तो हजर करून सध्या तो MCR मध्ये दाखल आहे। अशा प्रकारे जवळपास 4 मोठी कामगिरी या डिसेंबर महिन्यात इंदापूर पोलीस स्टेशनला काम करण्यात यश प्राप्त झालेलं आहे। या सगळ्यांची माहिती देण्याकरता आपण ही आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली होती। धन्यवाद। गांजा प्रकरणामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत
त्या आरोपीची नावं नवनाथ राजेंद्र चव्हाण, वय वर्ष 30, आणि शिवाजी जालिंदर सरवदे, वय वर्ष 30, असे 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. अजून काही प्रश्न? कामगिरी आली आहे. घरफोडा जो ओपन झाला त्यासाठी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे, कारण की प्रॉपर्टी ऑफेन्स हे शक्यतो खूप जास्त मेहनत त्यामध्ये करावं लागतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्यावेळेस तपासलं तर ते तिन्ही आरोपी, त्यापैकी एक आरोपी आहे तो आपल्या हद्दीत अंथुरणेचा राहणार आहे आणि बाकीचे परजिल्ह्यातले आरोपी आहेत. त्यामुळे त्याची छान कामगिरी आपल्याला या ठिकाणी करता आली. जवळपास इकडे 24 तोळेचा जवळपास टोटल 16 लाखाचा मुद्देमाल